आणि आता 1 वाजलेले आहेत, त्यामुळे आता आम्हाला ट्रॅफिक पण भेटेल कदाचित आणि ऊन पण खूप भेटणार आहे. आता तसं तर ह्या दोघांना काही फरक नाही पडत, आता तुम्ही समजून जावा कसं. ओके, तर कसं काय मंडळी, मी जयेश मासे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आय होप तुम्ही सर्वजण बरे आहात आणि यू गायज आर डुइंग ॲब्सोल्युटली फाईन. तर मंडळी, आज आम्ही चाललो आहोत चर्चगेटला. खरं तर संडेचा प्लॅन होता, बट काल संध्याकाळी आम्ही ते जो शॉपकीपर आहे चर्चगेटवरती त्यांना कॉल केला, तर ते बोलले की संडेला त्यांचं दुकान ऑफ असतं, तर आम्हाला आजच जावं लागेल. आज सॅटर्डे आहे आणि आता वाजलेत 8:15. खरं तर 7 वाजता निघायचं होतं, बट ऑलरेडी थोडा लेट झाला आहे. बट आता मी पहिले जाणार माझ्या फ्रेंडला पिकअप करायला आणि त्याच्यानंतर मग वे टू वे बघूया पुढे. तर चला मग पुढचा प्रवास सुरू करूया. तर मंडळी, आता माझे मित्र सर्व आले आहेत आणि आम्ही आता निघणार आहोत चर्चगेटसाठी. पेट्रोल फुल केलं आहे आणि हे माझे मित्रमंडळी आहेत. आता डायरेक्टला आपण कुठे भेटणार आहोत? तर बँड्राला भेटायचं तर डायरेक्ट आमचं ठरलेलं आहे. तर आता जी पण राईड आहे ती तुम्ही एन्जॉय करा. चला मग. तर मंडळी, आता आम्ही पोचलो आहोत कोळीवाडा माहीमला आणि थोडा 2 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे, कारण की खूपच लवकर पोचलो. ट्रॅफिक काही जास्त भेटलं नाही, त्यामुळे हा जो टाईम होता तो लवकर गेला. आता आम्हाला गुगल मॅपवरती फक्त 25 मिनिट्स दाखवत आहे. तर 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडं पाणी बिणी घेऊन परत मग स्टार्ट करूया आपली जर्नी. चला मग. तर मंडळी, आम्ही आता पोचलो चर्चगेटला आणि जस्ट आता नाश्ता केला आहे. आता अजूनपर्यंत जर बघितलं मार्केटमध्ये पूर्ण दुकानं ओपन नाही झाले, त्यामुळे थोडं वेट करणार आम्ही. आणि त्याच्यानंतर जे काय आम्हाला प्रोडक्शनसाठी ज्या काही आम्हाला इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत ते मग बघू. खरं तर आम्हाला एक LED लाईट आणि माईक घ्यायचं आहे आमचा KW प्रोडक्शनच्या चॅनलसाठी, कारण की आम्ही एक नवीनच काहीतरी शोमध्ये आणणार आहोत. तर स्टे ट्यून. तर मंडळी, आम्ही आता पोचलो आहोत जिथे आम्हाला जायचं होतं. ॲक्च्युली बिल्डिंगचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा ॲड्रेस पण पूर्णपणे देईन, बट मी आता जस्ट फर्स्ट फ्लोअरला जातो आहे आणि हा आहे तो शॉप जिथे मला जायचं होतं. एक्स्ट्रा आहे का? नाही, नीचे कॅमेरा लागेल, मोबाईलला लागेल. मोबाईलला जसं नाही 3 पिन असते, कॅमेरा मध्ये असतं ही 2 असते. दुसरं असं काय पाहिजे नाही, नॉर्मल आपल्याला कॉलर माईक पाहिजे ना, तर ही यूज होतं. 400 रुपये नॉर्मल माईक कसं मोठा राहायला. तर मंडळी, आम्ही आता जस्ट बघितलंय जो आहे बोया BM2031 हा माईक. जस्ट आम्ही आता जे पण त्याचे स्पेसिफिकेशन असतं ते आम्हाला आता कळले आहेत आणि तो आम्ही बाय करतोय. त्यांनी खूप चांगले स्पेसिफिकेशन आम्हाला एक्सप्लेन केले. आणि जर तुम्हाला कधी पण फ्युचरमध्ये काही पण माईक किंवा काय पाहिजे असेल तर शॉपचं नाव आहे केमेट्रॉनिक्स इंडिया म्हणून, यांचं यूट्यूब चॅनल पण आहे. तर त्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. त्यांचे जे पण
त्यांचे टायअप आहेत किंवा जे पण आहे ती लोक त्या यूट्यूब चॅनलवरती त्यांचे नवीन नवीन ऑफर्स टाकत असतात. नक्की बघा, एकदा व्हिजिट करा त्यांच्या चॅनलला आणि मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. त्यांचा जो शॉप आहे किंवा त्यांचा ॲड्रेस पण मी ते पिन करेन. तर चला फोटो पण येतो ना. तर मंडळी आपली आता शॉपिंग झालेली आहे आणि आता घरी निघतोय. हा, तर मंडळी आपली आता शॉपिंग झालेली आहे पूर्ण. आपला जो माईकचा इश्यू होता तो पण सॉल्व्ह झालाय आणि स्टँड होता जो आम्हाला स्टुडिओसाठी घ्यायचा होता तो पण घेऊन झालाय. तर स्टुडिओचं स्टँड आम्ही घेतलंय. त्या शॉपचं नाव आहे अलाफ कलेक्शन. जर कधी तुम्ही आलात इकडे तर नक्की इथून घ्या. खूपच चांगले लोक आहेत, म्हणजे बोलायला पण खूप चांगले आहेत आणि एक्सप्लेन पण खूप मस्त करतात. तर ओके, चला हे काही ना काहीतरी आपल्याला त्यांचे ऑफर्स आहेत त्या पण दाखवत आहेत. तर नक्की बघा, कारण की जर तुम्हाला कुठला काही पण GoPro 9 पासून किंवा तर मंडळी जर तुम्हाला GoPro 9 किंवा GoPro 8 कुठले पण जे आहेत ते सर्व तुम्हाला सेकंड हँड किंवा कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटतील. GoPro 9ची आणि किंमत जी आपल्याला सांगितली ती आहे 30,000. 30,000 पर्यंत ही लोक GoPro 9 देतात आपल्याला. जर तुम्ही ऑनलाईन बाय करायला गेलात तर तुम्हाला नक्की 38,000 40,000 पर्यंत भेटते. बट इथे GoPro तुम्हाला मस्त रिझनेबल प्राइसमध्ये भेटते. हा जो SJ कॅम आहे आपण मी खूप नोटीस केलाय, खूप जणांकडे असतो. याची व्हॅल्यू 5,000 रुपये. ओके 5,500 पर्यंत तुम्हाला भेटेल. नॉर्मली प्राइस वरखाली होऊ शकते इकडे आल्यानंतर. SJ Cam 4 एअर, ओके सॉरी SJ Cam 8 एअर हे आपल्याला 8,900 पर्यंत भेटेल. अच्छा अच्छा. आणि हा कितीला आहे? SJ 4000 एअर. ते लास्ट आपण दादा यात आपण 4,500 रुपयापर्यंत आपण देऊ शकतो. ओके ओके. तर मंडळी जर तुम्ही या एरियामध्ये आलात आणि तुम्हाला जर कुठले पण GoProच्या रिलेटेड कुठली पण माईक असेल किंवा ट्रायपॉडचं तुम्हाला जर इश्यू असेल तर तुम्हाला इथे नक्की भेटेल. तुम्ही नक्की व्हिजिट करा. अलाफ कलेक्शन म्हणून या शॉपचं नाव आहे आणि दादा पण खूप मस्त आहेत, बोलायला पण छान आहेत आणि सर्व काही एक्सप्लेन छान करतात. तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये ते सर्व भेटेल. तर नक्की व्हिजिट करा. आता तर आमचं सर्व शॉपिंग करून झालेली आहे. फर्स्ट आम्ही जो स्टँड घेतला तो अलाफ कलेक्शन म्हणून घेतला आणि सेकंड जो आम्हाला जो बोया माईक पाहिजे होता तो आम्ही चिराग म्हणून घेतला. त्याचं नाव आहे कॅमेट्रॉनिक्स इंडिया. तर त्याच्या दोन्ही ज्या आम्ही स्टुडिओच्या रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट्स घेतले त्याचा मी एकदा रिव्ह्यू माझ्या चॅनलवरती देईनच, पण तोपर्यंत जस्ट मी तुम्हाला हे सांगितलं. तर चला मग पुढे भेटूया. चला वडापाव खायचा. काय काय वडापाव खायचा. मंडळी आता आम्ही वडापावचं शॉप शोधतोय जिथे कुठे असेल तर, कारण की मुंबईमध्ये म्हणजे जी नवी आपली खरी मुंबई आहे तिकडे आलो आणि वडापाव नाही खाल्ला तर मग मतलब नाही. त्यामुळे आता वडापावचं शोधूया कुठे आहेत ते. आपल्या इथे खाऊ गल्ली कुठे आहे तुला माहिती आहे? खाऊ गल्ली म्हणजे हा कॅमेरा चालू आहे, बोल ना. खाऊ गल्लीमध्ये आता बघूया कुठे फिरूया तरी. आमचं बजेट म्हणजे किती आहे बजेट आता फक्त 50 रुपये 50 रुपयामध्ये. तर आता कसं माहितीये का ते म्हणतात ना पूर्ण फुलाची पाकळी, तर त्याच्यामुळे जर आपण पाकळी जरी खाल्ली तरी काय वाटतं जाऊ दे आपण नंतर फुल खाऊ. आपण काय बकरी आहे का पण फुल खायला? हा हे तर नक्की येणार आता. बट बकरी जर का जर तू दाखवलं तर बकरी बोकडाची दाढी आहे. तर मंडळी आपलं झालंय आता सर्व शॉपिंग करून आणि आता काहीतरी नाश्ता करूया आणि मग घरी आपला जो प्रवास आहे तो सुरुवात करूया. आणखी उरून खूप झालंय. आता वाजले 12. आम्ही आलो होतो तेव्हा वाजले होते 10, म्हणजे 9लाच पोचलो होतो. बट त्यांनी 10 वाजेपर्यंत सर्व शॉप ओपन केले. त्यामुळे आम्हाला आता 1-2 तास तर इथे ऑब्वियसली लागणारच होतं, मला माहिती होतं. तर आता आपलं सर्व शॉपिंग कंप्लीट झाले. आता आपल्याला घरी जायची तयारी करायची आहे. तर आपली गाडी पण आता रेडी आहे सर्व प्रॉपर. ओ दादा इथे बघ. हा तुम्ही हो वाव चष्मा व्हिडिओ चष्मा. कसं आहे समोसा रेटिंग? 10 आउट ऑफ. खूपच छान आहे. भाजीपाव आहे. 10 पैकी किती देणार? 10 पैकी किती देणार? ह्यापैकी मी 7
7. तुम्ही 10 पैकी भजीपावला किती रँकिंग? 2-3च देईन. रँकिंग 6. रेटिंग 6. किती 10 पैकी किती रेटिंग देणार भजीपावला? अजूनही केलोनर कोणतं 10 पैकी 10. अर्जुनची स्पेलिंग बघ आलेलं आहे. अरे जे घेते थोडा. माझ्या आव्हान मी जवळ घेऊन जातो. डायरेक्ट पाव घे ना, पावामध्ये गोपूला टाक. वैष्ट करू ना जरा पीस. सवलत आहे ना. हम लोग को कांदिवली काटनी चालू चांगलं वाटतं का ना? मस्त वाटतं. नहीं तो बोलो ना इसका. मेरे पास ओनली 100 रुपये है. तर मंडळी आता आमची सगळी शॉपिंग करून झालेली आहे. आम्ही आता ट्रायपॉड वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर आणि काय होतं ते माईक वगैरे घेतलेला आहे. आता फक्त आम्ही बाईक काढू आणि लगेच घरी जाऊ. दुसरी गोष्ट, आता आम्ही इकडे थांबलेलो जर मस्त जरा सावलीशीर वाटते, कारण आता पूर्णपणे रखरखतं ऊन आहे आणि आता 1 वाजलेले आहेत. त्यामुळे आता आम्हाला ट्रॅफिक पण भेटेल कदाचित आणि ऊन पण खूप भेटणार आहे. आता तसं तर ह्या दोघांना काय फरक नाही पडत. आता तुम्ही समजून जावा कशामुळे ते. ओके, चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या भावाचे चॅनल आहे आणि आमच्या सगळ्यांचे सुद्धा चॅनल आहे एक TWI प्रोडक्शन. त्याची लिंक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो.